प्रत्येक सामान्य माणसाला मिळणार 300 युनिट मोफत वीज. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा याविषयीची चर्चा तुम्ही ऐकलेली असेल. पण आता त्या घोषणेचं चित्र स्पष्ट झालंय. 13 फेब्रुवारी 2024 रोजी सरकारच्या मार्फत याच्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याची वेबसाईट देखील देण्यात आलेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करून दर महिन्याला 300 युनिट मोफत वीज वापरू शकता. पंतप्रधानांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटरवरनं PM सूर्यघर मोफत वीज योजना याची घोषणा देखील केलेली आहे. PM सूर्यघर योजना अंतर्गत प्रत्येक सामान्य माणसाला 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. याचं वेबसाईट देखील त्या ठिकाणी ओपन करण्यात आलेली आहे. वेबसाईटवर अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील ओपन आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच्या लगेच त्याला अप्लाय करू शकता आणि तुम्हाला दर महिन्याला मोफत वीज तुम्ही वापरू शकता. व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की ही प्रधानमंत्री सूर्यघर योजना, हर घर में मुफ्त बिजली, ही योजना नेमकं काय आहे, या योजनेची पात्रता काय आहे, कुठे जाऊन अप्लाय करायचं, कोणती कागदपत्रे याच्यासाठी आवश्यक आहे, याचा लाभ आपल्याला कसं मिळेल आणि काही अतिशय महत्त्वाच्या टिप्स ज्या व्हिडिओच्या शेवटी सांगण्यात येतील, ज्या जर तुम्ही व्यवस्थितपणे ऐकल्या, समजून घेतल्या तर तुम्हाला याचा 100% लाभ मिळणार आहे. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा 22 फेब्रुवारीला करण्यात आली. त्यानंतर सौर ऊर्जेसंबंधी प्रचंड चर्चेला उधाण आलं पूर्ण देशभरामध्ये. राम मंदिराच्या कार्यक्रमाच्या दिवशी प्रधानमंत्रींनी ह्या योजनेची घोषणा केली होती, ज्यामार्फत 1 कोटी लोकांना, 1 कोटी घरांना वीज देण्याचं आवाहन, उद्दिष्ट त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. पण चित्र स्पष्ट होत नव्हतं. नेमकं कुठे अर्ज करायचा, कुठे याची लिंक ओपन आहे का, कोणत्या वेबसाईटला जावं लागेल, काय पात्रता असेल, काहीच माहीत नव्हतं. सगळ्या गप्पा ह्या हवेवरच होत्या. पण आता चित्र स्पष्ट झालं आहे. आता सरकारने एक वेबसाईट बनवली आणि त्या जी काही योजना आहे तिचं नाव देखील बदललं आहे. प्रत्येकाला 300 युनिट मोफत वीज देणाऱ्या या योजनेचं नाव प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना असं देण्यात आलेलं आहे. तात्काळ तुम्ही एका वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. लगेचच्या लगेच त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी यामार्फत तुमचा जो काय लाभ आहे तो मिळवू शकता. आता काहीही अडचण त्यामध्ये राहिलेली नाही आहे. खरंच लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री यांनी आज म्हणजे मंगळवारी त्या ठिकाणी घोषणा केली, ज्यामार्फत PM सूर्यघर मोफत वीज योजना त्यांनी सुरू केली. 300 युनिट्स मोफत देऊन जवळपास 1 कोटी घरांना वीज देण्याचं याचं उद्दिष्ट आहे. 75,000 कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये होणार असण्याची जी काय माहिती आहे ती प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असं म्हटलेलं आहे. प्रधानमंत्री असंही म्हणाले की तळागाळात ही योजना लोकप्रिय करण्यासाठी शहरी स्थानिक संस्था, पंचायती त्यांच्या अधिकार क्षेत्रात जे काय या योजनेचं प्रोत्साहन दिलं पाहिजे, लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे. आता प्रधानमंत्री सूर्यघर योजना मुफ्त बिजली योजना ही योजना काय आहे, त्याचबरोबर हिच्यामध्ये नेमकं याचं स्वरूप कसं आहे, 300 युनिट्स तुम्हाला कसे मोफत मिळतील, याचं स्वरूप काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण गव्हर्नमेंटच्या एका वेबसाईटवर जाणार आहोत, जिथे तुम्ही डायरेक्ट अर्जही करू शकता. त्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी देणार आहे. तर ती जी काय योजना आहे, ती जी काय वेबसाईट आहे तर pmsuryaghar.gov.in ही वेबसाईट आहे. तुम्ही स्क्रीनवर त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये ही वेबसाईट अशी पाहू शकता. तर ह्या वेबसाईटला सगळ्यात आधी याचं याचं स्ट्रक्चर काय आहे ते आपण पाहूया. तर ही जी काय योजना आहे तर ही जे काय रेसिडेन्शियल ज्यांचं घर आहे, म्हणजे ज्यांचं सेपरेट घर आहे, म्हणजे इंडस्ट्रीसाठी नाही आहे, आपल्या घरांसाठी आहे, तर याच्या मार्फत तुम्हाला सूर्यघर मुफ्त बिजली योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सोलर सिस्टीम बसवण्यासाठी जबरदस्त सबसिडी देण्यात येणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून तुमची जे काही युनिट्स जे आहेत तर त्याचे पैसे म्हणजे तुम्हाला जी काही वीज आहे ती मोफत मिळणार आहे. पण तुम्हाला सोलर सिस्टीम बसवायला मोठं अनुदान मिळणार आहे. पूर्वी 2022 पासून रूफटॉप योजना चालू होती, जिच्यामध्ये जवळपास 18,000 रुपये प्रति किलोवॅटने जवळपास याच्यामध्ये तुम्हाला सबसिडी देण्यात येत होती. पण आता ही सबसिडी भरपूर वाढलेली आहे. PM सूर्यघर मुफ्त बिजली योजनेच्या अंतर्गत ही सबसिडी इतकी वाढलेली आहे की पूर्वी काय व्हायचं, रूफटॉप योजनेअंतर्गत सबसिडी जरी आली तरी तुम्हाला खिशातून भरपूर पैसे भरावे लागायचे. पण आता गरज येणार नाही, कारण की सबसिडीज इतकी दिली की कदाचित तुम्हाला फार थोडे पैसे त्याच्यामध्ये भरावे लागतील.
आता ही जी काय PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना आहे याच्या अंतर्गत एक त्या ठिकाणी तुम्ही इथे डॉक्युमेंट पाहू शकता। या डॉक्युमेंटमध्ये इथे जर बघितलं तर तुम्ही जर तुमचं महिन्याचं जर एक युनिट्स तुमचे किती पडतात त्यानुसार तुम्हाला सबसिडी त्या ठिकाणी असणार आहे। तर इथे जर बघितलं तर तुमचे युनिट्स महिन्याला 0 ते 150च्या आत असतील तर तुम्हाला 1 ते 2 किलोवॅटची जी काय सोलर सिस्टीम आहे ती बसवणं अपेक्षित आहे। तर त्यासाठी तुम्हाला सबसिडी 1 किलोवॅटसाठी 30,000 आणि 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये। आता पूर्वी ही जी काय होती 1 किलोवॅटसाठी 18 आणि 2 किलोवॅटसाठी 36,000 रुपये होती। जवळपास 12,000 रुपये पर किलोवॅट इथे त्या ठिकाणी वाढलेले आहे। आता हेच जर तुमचं जर महिन्याचं जे काही युनिट्स आहे ते जर जास्त वापरले जात असतील, आता युनिट्स कुठून बघायचे तर तुम्ही तुमचं लाईट बिल बघायचं आहे। लाईट बिलामध्ये आपला साधारणपणे एक ॲव्हरेज आपले युनिट्स 12 महिन्याचे बघायचं आहे, त्याला भागिले 12 करायचं आहे। आरामात तुम्हाला तुमचं मंथली किती युनिट्स तुम्ही यूज करता ते समजून जाईल। 150 ते 300च्या मध्ये जर तुम्ही युनिट्स यूज करत असाल तर तुम्हाला 2 ते 3 किलोवॅट कॅपॅसिटीची सोलर सिस्टीम बसवणं अपेक्षित आहे। त्यासाठी तुम्हाला सबसिडी मिळेल 60,000 रुपये 2 किलोवॅटसाठी, 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपये। आता तेच जर तुमचे जे घरगुती जे काही युनिट्स आहेत, तुमच्या घरात वीज वापर करत असताना जे काही युनिट्स आहेत ते जर 300 युनिट्सच्या पुढे जर जात असतील तर तुम्हाला 3 किलोवॅटच्या मोठी त्या ठिकाणी सोलर सिस्टीम बसवावी लागेल आणि ज्यासाठी तुम्हाला 78,000 रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। म्हणजेच या योजनेअंतर्गत तुम्हाला जास्तीत जास्त 78,000 रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। आता तुमचा प्रश्न असेल की मग आम्हाला युनिट्स कसे याच्यामध्ये मोफत मिळतील, 300 युनिट्स मोफत कसे मिळतील? तर साधं गणित आहे। गव्हर्नमेंट या योजनेअंतर्गत तुम्हाला याच्यामध्ये जे काही सोलर सिस्टीम बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सबसिडी त्या ठिकाणी देत आहे। म्हणजे एका दृष्टीने सोलर गव्हर्नमेंटच्या मार्फत तुमच्या घरामध्ये बसवण्यात येणार आहे सबसिडीच्या माध्यमातून, त्यामुळेच तुमचा वीज वापर जो आहे तर तो पूर्णपणे मोफत होणार आहे, अशी याच्या मागची कन्सेप्ट आहे। आता ही योजना जी काय इथं तुम्हाला अप्लाय जर करायचं असेल तर इथं अप्लाय फॉर रूफटॉप इथं हा ऑप्शन आहे, यावर तुम्ही क्लिक करून तुमचे सर्व डिटेल्स त्या ठिकाणी भरायचे आहे। यासाठी लागणारी कागदपत्र अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाची आहेत। यासाठी लागणारी कागदपत्र आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, वीज बिल, उत्पन्न प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, बँक पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड या गोष्टी त्या ठिकाणी लागणार आहे। योजनेची पात्रता काय हे भारतीयांनाच मिळणार। अर्जदाराचं वार्षिक उत्पन्न 1 ते 1.5 लाख रुपयाच्या जास्त नसावं। अर्ज करताना सर्व कागदपत्र बरोबर असावे। अर्जदार कोणत्याही सरकारी सेवेशी संबंधित नसावा। आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमची प्रथम सर्व माहिती भरावी लागेल। तुमचं खातं त्या ठिकाणी तयार करावं, मोबाईल क्रमांक, ईमेल ID अशा आवश्यक माहिती विचारली जाऊ शकते। त्याचबरोबर तुम्हाला नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी मिळेल जे तुमच्या परिसरात उपलब्ध आहे। त्यांच्यानंतर तुम्ही तो विक्रेता निवडल्यानंतर तुमचा अर्ज तुमच्या आपल्या MSCBकडे जाईल। तिथून मंजुरी मिळताच तुम्ही सोलर प्लांट बसवू शकता। सोलर प्लांट बसवताच तुमचा प्लांटचा तपशील अधिकृत वेबसाईटवर सबमिट करावा, नेट मीटरसाठी अर्ज करावा आणि तुमच्या बँक खात्याचे तपशील दिल्यानंतर ही जी काही सबसिडी आहे तर ती तात्काळ तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। तर अगदी मोठ्या प्रमाणावर या योजनेअंतर्गत सबसिडी वाढलेली आहे, तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्या। धन्यवाद।